इसी प्रतियोगिता में 2 बार मैन ऑफ द सीरीज का अवार्ड मिला था। मांडवगढ़ पराठा अरलबाड़ी टीम, आपको मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपका 12th मैन कंपलसरी हमारे कॉम्बॉक्स में रहेगा, नहीं तो आपको पेनलाइज किया जाएगा। अरलबाड़ी टीम, नाहीतर आपल्याला पेनल्टी दिली जाईल। एक सीजन में 15 अर्धशतक जड़ने का कारनामा भी किया है रंजीत पराठे ने। तो एक ऐसे खिलाड़ी जिनका बोलबाला हमेशा मैदान के ऊपर रहता है और बहुत एफर्ट वो डालते हैं। 6 ओवर का ये मैच, 2 ओवर का पावर प्ले। तालियां बज रही है, तालियों की आवाज आ रही है। एकदा सगळ्यांचा आवाज द्या, बोला गणपती बाप्पा। गेंदबाजी कर रहे गेंदबाज प्रथमेश, क्लीन बोल्ड, व्हाट अ स्टार्ट। लेग स्टंप के ऊपर गेंद, ऑन साइड पर खेलना चाहते थे प्रथमेश ने रंजीत पराठे को आउट किया। सेलिब्रेशन मोमेंट है, वाव मोमेंट है, बिग मोमेंट। अरलबाड़ी टीम के लिए बहुत बड़ा विकेट मिला है प्रथमेश, जिन्होंने शिकार किया रंजीत पराठे का। ये ओवर देखिए, शुरुआत देखिए, लाजवाब स्टनिंग स्टार्ट। लेग स्टंप के ऊपर गेंद थी और बैटक शॉट लगाने का प्रयास, फॉलोइंग स्लिप करने की कोशिश। यहां सुंदर, बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज द्वारा। लेफ्ट हैंडर है, ऊपर द विकेट जब गेंदबाजी आप कर रहे हैं तो सही बात ठिकाने में गेंदबाजी, और प्राइसलेस विकेट मिला है। दूसरी तरफ मांडवगढ़ पराठा टीम के उम्मीदों को सबसे बड़ा झटका। प्रथमेश, खुशी का कोई ठिकाना नहीं है। मैं हरलबाड़ी को देख रहा हूं, वो 11 खिलाड़ी भाग के आए सेलिब्रेशन करने के लिए। तो एक बार फिर आपको पता चल चुका है, इतने बड़े खिलाड़ी जिन्होंने 2 बार मैन ऑफ द सीरीज का अवार्ड प्राप्त किया था, वो आज अपना खाता नहीं खोल पाए हैं। टप्पा खाते के अंदर की तरफ आई, ऑन साइड पर खेल दिया। कनिष्ठ नगर देख तो बिल्कुल बल्ले के बीचों बीच तो नहीं खेल पाए, लेकिन 1 रन मिलेगा। शॉर्ट मिड विकेट पर गेंद को फील्ड किया जाएगा। राहुल और प्रतीक को पारी को संभालना है। प्रतीक ऑन 1 इज ऑन मार्क एंड नाउ स्कोर 1 पर नन। प्रसाद सर, आपलं पण स्वागत आहे समालोचन कक्षामध्ये। त्याचबरोबर सूरज हे आमचे दोन्ही स्कोरर आहेत, डिजिटल स्कोरर। हवा में गेंद, इस कमर पर खिलाड़ी मौजूद। इस मैच में दोस्तों मजा आएगा। अरलबाड़ी और मांडवगढ़ पराठा दोनों दावेदार टीमें हैं। आज का दिन जीतना है, लोगों का दिल जीतना है, और स्किल है, काबिल है, सारी चीजें इनके पास है। तो एक अच्छा मैच। सांप और नेवले के बीच लड़ाई अगर देखनी है ना, तो ये मुकाबला आप जरूर देखिए। बहुत अच्छी गेंद थी ऑफ स्टंप के बाद, फुल लेंथ गेंद। इस बार पॉइंट क्षेत्र में खेलना तो चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। बल्ले का बाहरी किनारा और गेंद चलेगी थर्ड मैन पर। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, रन संख्या 3 रन 1 विकेट के नुकसान पर। मांडवगढ़ पराठा बनाम अरलबाड़ी, मालेगांव को यहाँ आगे बढ़ने का मौका जरूर मिला है। और अब फिलहाल इस वक्त इंटरेस्टिंग मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। प्रथमेश ऑन साइड पर स्वीप किया, लेकिन टाइमिंग प्रॉपर नहीं है और सेलिब्रेशन हो रहा है। अंपायर का क्या इशारा वो मैं देखना चाहूंगा। बल्लेबाज आउट, क्या कैच लपक लिया, बहुत ही शानदार कैच। स्क्वायर लेके खिलाड़ी भाग कर आए और ये स्टनिंग कैच है, रनिंग और स्टनिंग कैच। पैरों पर गेंद बहुत आगे, पुल्लिन गेंद थी, ऑकवर्ड पोजीशन में थे बल्लेबाज। ये कहां चले गए भाई, जंगल में। ये शेर ना बिल्कुल जंगल में चला गया था, लेकिन शेर ने कैच लिया, जकड़ लिया, पकड़ लिया। शेर की जकड़ और मिस्टर नवाज की पकड़, भाई संदेह नहीं कर सकते। बहुत ही बेहतरीन कैच। 3 रन 2 विकेट के नुकसान पर प्रथमेश का ये स्टनिंग ओवर था। क्या स्टार्ट हुआ है अरलबाड़ी टीम के लिए, ड्रीम स्टार्ट। वैसे 2 विकेट 1 रन, ये बहुत अच्छा ओवर घट रहा है, बहुत बढ़िया गेंदबाजी। आखिरी गेंद शेष इस ओव्हर की। ओ पुल्ले न्यूयॉर्कर, प्रथमेशची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा मित्रांनो टाळ्यांचा गजर करा। क्लास गोलंदाजी केले, जुगलबंदी आपल्याला बघायला मिळाली मैदानावरती। चला हलगीवाले, तुमची पण वेळ झाली, तुमचा पण आवाज येऊ द्या। पहिल्या षटकाचा खेळ, धाव संख्या एकूण आहे 3, 2 रनांच्या मोबदल्यामध्ये।
पहिला बळी मिळवला तो अर्थात शतकवीर कारेगाव चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 2023 मध्ये त्यांनी शतक झळकावलं होतं. तो रणजित पराटे बाद झाला. त्यानंतर प्रतीक पराटेला देखील सूर सापडला नाहीये. अप्रतिम झेल टिपला गेला. जंगलात जाऊन तो झेल पकडला. धावपल करती धाबा 3 और गेंदबाजी में परिवर्तन हो जाएगा. बहुत ही क्रूशियल मुकाबला है. सलमान को बुलाया गया. राहुल ऑन स्ट्राइक इज प्लेइंग ऑन 1. संदीप को अपना खाता खोलना है. दबाव मांडवगढ़ पराठा के ऊपर. पॉइंट कवर स्टक कवर मिड ऑफ पावर प्ले ऑन. वो जो रेड कलर की गाड़ी है थोड़ा आगे जल्दी जाएगी तो बेहतर हो जाएगा. सलमान तैयार है गेंदबाजी करने के लिए. माहौल बनता बाद. चौथे दिन का खेल. स्ट्राइकर पर बैटर राहुल. टॉस गेंद बहुत अच्छा स्ट्रोक. मिड विकेट बाउंड्री की तरफ. मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील्ड करते तब तक दोनों बैटर ने 2 रन मुकम्मल किए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए अब मांडवगढ़ पराठा तालियां तो बजा रहे. उतना दमखम नहीं है लेकिन जैसे जैसे रन बनते जाएंगे एक बार फिर वो तालियों की आवाज और बढ़ने वाली है. अभी प्रेशर है. अपोनेंट टीम के पास मोमेंटम है और प्रेशर मांडवगढ़ पराठा के ऊपर. ऑफ टंग के बाहर गेंदबाजी बहुत अच्छी लाइन. सातिक राजापुर की तरफ बल्लेबाज राहुल देख रहे. उनके एक्शन जो ना बिल्कुल फोटोग्राफ निकाल सकते सातिक राजापुरकर साहब का. जिस तरह से वो खड़े हैं वो कॉन्फिडेंस है. क्रिकेट खेल चुके हैं बहुत साल से. अंपायरिंग कर रहे हैं जेपी पैनल के लिए. जय पवार और सातिक राजापुरकर इस बार स्लॉक सिप करना चाहते थे. गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है और बल्ले का बाहरी किनारा मोटा बाहरी किनारा लगा था और गेंद चलेगी. फाइन लेग पर 1 रन मिलेगा. अब पहले 2 ओवर में पावर प्ले में गेंदबाजों ने अपनी कला दिखाई है. हरालवाड़ी टीम की तरफ से दोनों गेंदबाजों ने प्रभावित किया. पहले प्रथमेश ने स्टार्ट अच्छा किया था. पहली गेंद पर विकेट. उसके बाद में एक बार फिर वो 5वें गेंद पर इनको विकेट मिला था. सलमान गेंदबाजी कर रहे हैं. 3 गेंदों की अगर कहानी देखे तो केवल 3 रन खर्च किए हैं. कदमों का इस्तेमाल किया. पॉइंट पर खिलाड़ी गेंद के नीचे. विवेक ने विवेक बुद्धि के साथ क्या मतलब का. राहुल बैक टू द पेवेलियन. तीसरे विकेट का पतन. एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं किस तरह से वो शॉट खेला गया था. आप आंखों के नीचे नहीं खेल पा रहे हैं और उसके कारण देखिए मिस्टर स्ट्रोक हो रहे हैं. ऑफ टॉप के बाहर वाली लाइन हमेशा टेस्ट क्रिकेट ओडीआई क्रिकेट 2020 क्रिकेट में परेशान करती हुई बल्लेबाजों को आपने देखा. सलमान ने गजब की गेंदबाजी की है. रंजीत पराटे अपना खाता तो नहीं खोल पाए. राहुल की बात करें तो इन्होंने इस मुकाबले में 5 रन बनाए और प्रतीक 2 रन. संदीप गिरी किरण शिंदे न्यू बैटर. हवा में घेर घेर के नीचे खिलाड़ी. बहुत ही अच्छा कैच. आलब साहब मौजूद थे वहां. 6 रन 4 विकेट के नुकसान पर मांडवगढ़ पराठा. दर्शनी स्ट्रोक. इस पे कोई संदनी के शॉट अच्छा था लेकिन उम्दा फील्डिंग और उसके कारण अब दबाव बढ़ता हुआ बल्लेबाजों के ऊपर. आंकड़े क्या बता रहे. आप डबल डिजिट में नहीं है लेकिन विकेट गिरने का सिलसिला जारी है. 6 रन बने हैं. 4 विकेट गिरे हैं. संदीप बीच मैदान पर. एक तरफ मनोज और किरण शिंदे आउट फॉर डक. आज रंजीत पराटे ने अपना खाता नहीं खोला. किरण शिंदे ने अपना खाता नहीं खोला है. न्यू बैटर मनोज के ऊपर दारोमदार. किसी एक बल्लेबाज को आखिर तक खेलने की जरूरत है और एक साझेदारी चाहिए. विकेट आर फॉलिंग इन रेगुलर इंटरवल. दैट्स द प्रॉब्लम फॉर बैटिंग साइड. एंड एक्सीलेंट बॉलिंग बाय सलमान. हवा में उड़ाया आसमान की तरफ. गेंद बाउंड्री की तरफ जा रही. पीछे खिलाड़ी है. उनके पास कोई मौका नहीं है. ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं. ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं. खूबसूरत छक्का. एक्सीलेंट बैटिंग. अब थोड़ा माहौल बनेगा. क्या ये बारिश की पहली बूंद गिरी है. अब जाकर वो रनों की बरसात होगी. ये छक्का आने के बाद थोड़ा सा राहत की सांस लेते हुए मांडवगढ़ पराठा. लेकिन एक सिस्टर से बात नहीं बनेगी. संदीप अपना खाता तो नहीं खोल पाए. 2 ओवर 12 रन 6 का उससे 4 विकेट आपने खो दिए हैं. पावर प्ले हरवाड़ी के नाम पर रहा लेकिन उम्मीदें जगाने का काम मनोज ने किया है.
मनोज बहुत इंपॉर्टेंट पारी के अंदर नॉन स्ट्राइक रेंज पर। अब पावर प्ले समाप्त होने के बाद फील्डिंग में थोड़ी तब्दीली, यहाँ आप देख सकते कवर पॉइंट पर खिलाड़ी है, एक खिलाड़ी फिलहाल उसके पीछे। अब जो ऑफसाइड पर एक जो खिलाड़ी और बढ़ने वाला है, क्योंकि 4 खिलाड़ी ऑफसाइड पर तो होने चाहिए। ऑनसाइड पर 5 खिलाड़ी, पॉइंट है, कवर पॉइंट और एक लॉकअप पर खिलाड़ी। गेंदबाजी कर गेंदबाज प्रथमेश, तुरुप का पत्ता, फ्रंटलाइन गेंदबाज टप्पा खाते उछाल था अजीब गरीब अंदाज में इस गेंद को खेलने का प्रयास। 2 पॉइंट रहे, उछाल बिल्कुल है इस विकेट पर। सीमेंट का विकेट है और सीमेंट पर विकेट पर गेंदबाजी करना गेंदबाजों के लिए आसान नहीं है, लेकिन प्रथमेश ने पहले ओवर में घातक गेंदबाजी करते हुए बल्लेबाजी के ऊपर प्रेशर बनाया। विकेट टेकर गेंदबाज है। ऑफ स्टंप के बाहर गेंद, इस बार बल्ले का अंदरूनी किनारा और विकेट कीपर का सहारा। सदीप बैक टू द पेबल एंड 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमा रहे। हालात अच्छे नहीं है मांडवगढ़ पराठा टीम के लिए। बेहतरीन कैच विकेट के पीछे, 12 रन 5 विकेट के नुकसान पर मांडवगढ़ पराठा। दबाव पूरी तरह से इस वक्त बल्लेबाजी के ऊपर। मोमेंटम अरालवाड़ी के पास। ना स्कोर 12 प्लस फॉर्म विकेट मांडवगढ़ पराठा। न्यू बैटर मिस्टर परदेशी। परदेशी अब जाना नहीं, मतलब मैदान के बाहर जल्दी जाना नहीं, एक अच्छी पारी खेल के आपको मैदान के बाहर जाना है, ये बेहतर है। वो आपने पहले 2 ओवर में मिस किया था, स्ट्राइक रोटेट नहीं हुआ, सिंगल लेना बहुत जरूरी। लाइफ प्लान को आपको नहीं भूलना है, क्योंकि हर चमकने वाली चीज सोना नहीं होती। हर गेंद के ऊपर आप एक छक्का नहीं जड़ सकते, चौका नहीं जड़ सकते। क्रिकेट में इक्के दुक्के भी बहुत इंपॉर्टेंट होते हैं। तीसरा ओवर 3 गेंदों का खेल हुआ है, स्कोर 13 रन 5 विकेट के नुकसान पर। अभी भी 3 गेंदों का खेल आना बाकी। ओह, इस बार बीट हुए, कवर के ऊपर से खेलना चाहते थे, लेकिन इनका पोजीशन देखिए। एक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in पर थोड़ा सा लेग स्टंप की तरफ चले गए, कवर के ऊपर से गेंद को चिप करना चाहते थे। इस बार खामोश रखा प्रथमेश ने बल्लेबाज मनोज को। रन बनाने का कोई अवसर नहीं है, बीट किया था। अच्छी गेंदबाजी रही है प्रथमेश द्वारा। या आगे गेंद है, वेरिएशन, लेन बॉल कर रहे हैं और फुल लेन गेंदबाजी कर रहे हैं। दोनों चीजें जो है ना उसमें कंट्रोल अच्छा और रफ्तार भी बहुत बढ़िया प्रथमेश की। युवा खिलाड़ी है, राइजिंग स्टार है प्रथमेश। अभी तक 11 गेंदों में केवल 5 रन और 3 शिकार। एक्सीलेंट बॉलिंग बाय प्रथमेश। नाउ स्कोर ऑफ 14 फॉर लॉस ऑफ 5 विकेट। तीसरा ओवर प्रगति पर। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, एफर्ट दिख रहा है। आपने किए 3 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार। प्रथमेश ने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार। इस मुकाबले में जबरदस्त पलटवार करते हुए 2 over 5 run and 3 wicket. Excellent bowling by Prathamesh after completion of 3 over. Now scored of 14 for 5. 14 धावा 5 गणांच्या मोबदल्यामध्ये खेळ या ठिकाणी निश्चितच धमाकेदार आहे, यात काही शंका नाहीये। करंट रन रेट 4.67 आहे। उर्वरित 3 षटकात काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्याकरता समालोचन क्षेत्रामधले ज्येष्ठ समालोचक खास करून महाराष्ट्रातले अलिबाग म्हणून आज आपल्या बरोबर जॉईन झाले। काही त्यांचा आवाज आपण ऐकला। आज काका मात्रे मायक्रोफोनवरती जॉईन होत आहेत। काका मात्रे सर, आपलं मनापासून हार्दिक स्वागत। धन्यवाद सर। प्रशांतजी आढळराव सरांचा हिंदी आणि मराठीतून आवाज आपण या ठिकाणी ऐकला। तर अतिशय चांगला चुरशीचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय या दोन संघामध्ये। आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचली 5 गडी 5 14। पहिला चेंडू या ठिकाणी मात्र हलकासा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय। इथे मात्र सेलिम बडाफला क्षेत्रशी चेंडू येतोय, 1 धाव रोखू शकले। 1 धावीचं योगदान इथे मिळालं। मनोज आणि 8 या धावसंख्येवर 4 चेंडूमध्ये ज्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं। तर पुढचा चेंडू इथे मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहिलं तर आपण डावी यष्टी मात्र या ठिकाणी उखडली गेली। आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर। तर बुडती नौका पैलतरण्यासाठी एका नाखव्याची नावाडीची गरज आहे असं नेहमी कोकणी लोक म्हणतात, कोळी बांधव म्हणतात। या ठिकाणी तो नाखवा, तो नावाडी कधी येणार, तो अर्थातच या संघासाठी आणि हे एक मोठं योगदान आहे। आतापर्यंत आपण 6 गडी बाद 15 मांडवगण पराठा संघाचा आपण विचार केला तर अर्थातच
खराब अर्थात सुरुवात पहिल्या षटकापासून तुम्हाला पाहायला मिळाली. नावाजलेला फलंदाज मात्र 0 धावसंख्येवर बाद झाला होता तो रणजित पराटे डकआउट. आणि त्यानंतर ती गलटी मात्र आतापर्यंत थांबताना आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय फलंदाज दीपक. आणि या ठिकाणी पहा पुन्हा एकदा तोच चेंडू तीच यावेळी मात्र मधली यष्टी उखडली गेली आणि आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर. या खेळाची सुरुवात जेव्हा झाली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले की ज्या पद्धतीने प्रथमेशने गोलंदाजी केली आणि त्या षटकामध्ये त्यांनी तब्बल 2 विकेट प्राप्त केले. 3 धावा दोन या ठिकाणी संपले होते. नवीन फलंदाज योगेश मैदानामध्ये येतोय. 7 गडी बाद 15 अतिशय नाजूक अवस्था. जसं मी मगाशी म्हणालो कधी बुडती नौका पैलतरणारी नाखवा कधी येणार हा प्रश्न आहे. अर्थात इथे नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय योगेशचे नाव आपल्या समोर आलं की अर्थात योगेश पेंडकर महाडचा खेळाडू जो प्रतीक 11 संघाचा प्रतिनिधित्व करणारा तुम्हाला पाहायला मिळतो. नेहमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अपील इथे केले गेलं पंचांकडे. मात्र पंचांनी हे अपील पाहूया दोन्ही पंच एकत्र येतात आणि या ठिकाणी पण हॅट्रिकची संधी मात्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. कारण या स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवशी पहिल्या षटकात 4 फलंदाज बाद दुसऱ्या दिवशी 4 फलंदाज बाद झाले होते. हे देखील आम्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहिलं होतं. इथे मात्र पाहूया इथे नेमकं काय घडलंय आणि अर्थातच पंच या ठिकाणी येथील यष्टींच्या समोर आणि अर्थातच सांगतील की या ठिकाणी या तिसऱ्या पंचांना मागणी इथे करण्यात आलेली आहे. पाहूया तिसरे पंच या ठिकाणी येतील पाहतील नेमकं काय घडलंय. बॅटकट आहे किंवा नाही ती या ठिकाणी पाहतील. हराळवाडी विरुद्ध मांडवगण फराटा या 2 संघात सुरू असलेला हा सामना. तर तिसरे पंच या ठिकाणी येतात. पाहूया काय या ठिकाणी घडते. 3 पंच आपण पाहिले जय पवार सर, कल्याण सादिक राजापूर सर आणि त्यानंतर उमेश केणी सर गेले 4 दिवस अतिशय सुंदर पंचांची भूमिका या ठिकाणी निभावतात. आणि गुणलेखकामध्ये अर्थात प्रसाद जगदळे सर या ठिकाणी स्वतः समालोचक देखील आहेत. वडूचे इथे चांगलं योगदान देण्याचा ते प्रयत्न करतात. तर पाहूया तिसऱ्या पंचांचं योगदान. जय पवार सर या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया त्यांचा निर्णय काही शांत इथपर्यंत घेईल. कारण आतापर्यंत 7 फलंदाज गेलेत. 15 धावा फक्त धावफलकावर आल्यात. षटक क्रमांक आपण पाहतात ते या ठिकाणी अर्थात 4थं मार्गस्थ आहे राज गोलंदाज आणि 1 विकेट प्राप्त केली. 3 चेंडूमध्ये 2 विकेट त्यांनी प्राप्त केले. पहिल्या चेंडूवर 1 धाव इथे आली होती. प्रतिशत संपूर्ण अंदाज ते घेत आहेत आणि त्यानंतर जयपवार सर या ठिकाणी निर्णय देतील की या ठिकाणी बॅटकट आहे किंवा नाही. परंतु एक चांगलं क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळतंय आणि फलंदाज बाद. हॅट्रिक या ठिकाणी या आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक. जरा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत या गोलंदाजासाठी. राज आणि खरं तर राज्य केलं या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळालं. कारण आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक. तर आणखीन एक फलंदाज 8वा फलंदाज या ठिकाणी मैदानात बाहेर जातोय आणि आता मात्र कठीण परिस्थिती निश्चित म्हणता येईल ती मांडवगण फराटा या संघाच्या साठी आपण पाहिलं. कारण राजने खूप गोलंदाजी चांगले केले. 3 विकेट प्राप्त केले. दरम्यानचा चेंडू हवेत आहे. इथे मात्र मिडांचा क्षेत्ररक्षक मिडऑफला येतोय. आणखीन एक झेल या ठिकाणी घेतोय आणि जी दुसऱ्या दिवसामध्ये जी घटना घडली होती एका षटकात 4 विकेट आणि या ठिकाणी 4 विकेट बाद घेण्यात यशस्वी. काय जबरदस्त गोलंदाजी. तिसरा टप्पा अतिशय चांगला या ठिकाणी ठेवला ते गोलंदाज राजने आणि लास्ट विकेट शेवटची विकेट या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होते. फलंदाज येतोय सौरभ. हा शेवटचा फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. आतापर्यंत जर तुम्ही 9 फलंदाज गमावलेत. धावफलकावर आल्यात 15 आणि आता मात्र ह्या शेवटच्या जोडीवर अर्थातच संपूर्ण हे किती टिकाव किती निभाव लावतायत या संघाच्या माध्यमातून हे पाहायला मिळेल. परंतु आक्रमक गोलंदाज राज यावे पहा. राजने देखील त्या ठिकाणी निश्चितच फलंदाजाला पूर्णपणे फसवलं होतं आणि अशा प्रकारे 4
विकेट प्राप्त करणारा गोलंदाज राज यांनी फक्त एक धाव. राजसाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. एक षटक, एक धाव आणि 4 विकेट ही चांगली गोलंदाजी राजच्या मधून पाहायला मिळाली. 4 षटकं समाप्त झालीत. येणारी 2 षटकं अजूनही बाकी आहेत. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे आणि आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल की गोलंदाजीमध्ये बदल होईल आणि नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलसाठी सज्ज होईल. आदर्श पाटील यावेळी गोलसाठी येतोय. प्रथमेश सलमान त्यांनी प्रथमेशची 2 षटकं टाकली होती. 2 षटकामध्ये त्यांनी तब्बल 5 धावा देत 3 विकेट प्राप्त केले होते. दरम्यान यावेळी चेंडू फुल टॉस होता. बॅटच्या पट्ट्यात घेत आहे आणि लॉंग लेग मधून चेंडू जातोय. सीमारेषे पडी येतोय. एक सुंदर असा हा फटका, चौकार. सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. धावफलकात वाढ झाली. अर्थातच 19 9 गडी बाद 19 चौकाराने आपलं खातं इथे आपण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी हा चेंडू मात्र आपण पाहता नो बॉल म्हणून पंचांनी घोषित केलं, कारण खेळपट्टीच्या बाहेर चेंडू आला. अर्थात त्यामुळे एक धाव इथे आणखीन एक मिळाली आणि पुढचा चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळेल फ्री हिट. एक धाव आणखीन धावफलकात 21 धावा. हॅलो गोलंदाज पुढच्या चेंडूसाठी यावी मात्र अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टीक्षक पूर्ण करते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. 5वे षटक फेकत असताना आदर्श पाटील एक सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपल्या इतर गोलंदाजी जी कामगिरी केली तीच कामगिरी करण्याचा तो प्रयत्न करतोय. इथे पुन्हा एकदा फलंदाजाला पूर्णपणे फसवलं गेलंय आणि निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळालं. 9 बाद 21. सौरभ खेळण्यासाठी तयार असेल. 0 धावसंख्येवर या ठिकाणी योगदान देतोय. आताचा चेंडू इथे मात्र स्वैरचा इशारा येतोय. 1 धावीचं आणखीन एक योगदान. इथे धावफलकात वाढ होईल. एका बाजूला मनोज ज्यांनी 8 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान इथे दिले, तर दुसरीकडे मात्र किल्ला लढवत आहेत, झुंज देत आहेत, कारण आपल्याला 6 षटकं कमीत कमी खेळायचे आणि एक चांगली धावसंख्या उभारायची. मात्र प्रयत्न बघूया. यावी पुन्हा एकदा मोठा फटका हुक करण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी मोहिंदर अहमद यांची आठवण येते, परंतु ते एकच धाव घोषित मिळेल. 1 धावीचं योगदान. पुन्हा एकदा धाव प्रकार थोडे चेंडू द्यायचंय. 22-23 9 गडी बाद 23. सौरभ 1 धावेने. पृथ्वीराज चषक 2025 आपण या ठिकाणी पाहतात. एक अतिशय मोठी क्रिकेट स्पर्धा, जी महाराष्ट्रामध्ये खूप मोठी गाजलेली क्रिकेट स्पर्धा म्हणतात. 11वं वर्ष या स्पर्धेचं आणि आज या स्पर्धेचा 4था दिवस. पुन्हा एकदा वळ या मैदानाकडे. छोटा रनअप आहे. यावी हवेतून खेळ आहे. डीप एक्स्ट्राकरच्या दिशेने पॉइंट मधून चेंडू मात्र जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय संजीवनी फटका, चौकार, 4 धावा. आपण रिप्लायमध्ये पाहिलं तर या ठिकाणी पाहता चेंडूला थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता. या ठिकाणी मात्र फ्रंट फुटवर जात चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. एक पाऊल पुढे टाकला आणि सुंदर फटका, चौकार, 4 धावांचं योगदान इथे मिळालं. ते सौरभला, मनोजला. दरम्यान यावी पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव, आणखीन 1 धावफलकावर. इथे एकूण धावा धावफलकावर 1ने वाढेल. मनोज अतिशय चांगलं योगदान देतोय. 11 चेंडूमध्ये 19 ची खेळी त्याने केली. आता म्हणतात 9 गडी बाद 28 धावा धावफलकाला. षटक क्रमांक 5 या ठिकाणी समाप्त झालं. असं आपण जर पाहिलं तर 28 धावा धावफलकार आल्यात, म्हणजे प्रति षटक 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 5.7च्या सरासरीने ही धावसंख्या इथे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते.
आता मात्र अंतिम षटक, जे अंतिम षटक नेहमी मारधाडीचं षटक असं म्हणतात. इथे अगदी पहिल्या चेंडूपासून फलंदाज आक्रमक असतात. मारा झोडा तोडा पुणेरी भाषेत सांगायचं तर अनेक पुणेचे समालोचक अशा प्रकारचे समालोचन करताना पाहिले मिळतं. आणि या षटकामध्ये काय करतील, निश्चितच नांग टाकून ज्याला म्हटलं जातं या ठिकाणी आपण पाहतात ही जोडी मैदानामध्ये खेळ योगदान देण्याचा प्रयत्न करतोय सौरभ आणि मनोज. शेवटचं षटक, पहिला चेंडू आणि या चेंडूवर उंच प्रहार केला. चेल बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररेषेत चेंडू येतोय. काय जबरदस्त चेल इथे त्यांनी घेतलाय. टाळ्यांचा कडकड खरं तर यासाठी व्हायला पाहिजे, कारण जवळजवळ 20 ते 25 फूट धावत येत हा झेल घेतला. आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता प्रथमेश राठोड याने काय जबरदस्त झेल घेतला आणि शेवटचा गोलंदाज झाला मात्र यश मिळाले. सर्व गडी बाद एकूण धावा धावफलकावर या ठिकाणी आल्या त्या 28 आणि 29 धावांचं लक्ष या ठिकाणी धावफलकावर ठेवलं गेलं ते हरवाडी संघासमोर. आणि राज यांनी तब्बल या सामन्यामध्ये 5 विकेट त्यांनी या ठिकाणी घेतले. हे आणखीन एक योगदान इथे पाहायला मिळालं. तर 29 धावांचा लक्ष्याचा पाठलाग 6 षटकामध्ये करायचा आहे. प्रति षटक जर या ठिकाणी पाहिले तर साधारणतः 4.83 च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवजे. लक्ष छोटं आहे परंतु क्रिकेटमध्ये अगदी शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत तेही क्रिकेटचा सामना संपला असं म्हणता येत नाही. काय घडेल काय बिघडेल याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आमच्या समालोचनाकडे बदल होईल आणि पालघरचा एक आणखीन एक वेगळा आवाज अर्थातच अतिशय सुंदर योगदान देणारे चिराग मेहर सरांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद. चला विजयी संघ या आधीच्या सामन्यात हॅलो शेटफळ संघाचा कर्णधार चला या. शेटफळ संघाचा कर्णधार या. आपणास विनंती इकडे लॉट्स टाकतोय. आता फक्त 2 संघांमध्ये लॉट्स टाकण्यात येईल. या सामन्यातील विजयी संघ आणि शेटफळ या दोघांची चिठ्ठी टाकल्या जातील. ज्या संघाची चिठ्ठी उचलली जाईल त्या संघाला याआधी माहीनगर बरोबर मॅच खेळावी लागेल आणि ज्या संघाची शेवटची चिठ्ठी राहील त्या संघाला आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळावा लागेल. त्यामुळे 2च सामने बाकी आहेत. त्यामुळे आपण या चला जास्त वेळ न दवडता आपण जाणार आहोत. सध्या वातावरणातलं बदल हा थोडासा प्रत्येकाला जाणवतोय आणि त्यात आमचे पंचही पांगी राहू शकत नाही कारण रण त्या उन्हात सध्या त्या आहेत आणि दोन्ही पंचांना विनंती करेल चला आपण मैदानाचा ताबा घ्या. दोन्ही फलंदाजांनी मैदानाचा ताबा घेतलाय. आपण पाहत आहोत इथे मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागली होती ती 29 धावांचं 28 धावा झाल्या होत्या आणि 29 धावांचं आव्हान. आपण पाहतो ज्या संघाला आज मोस्ट फेवरेट संघ म्हणून आजच्या दिवसातली जी पसंती होती ना म्हणजे प्रत्येक जण इथे जो बसलाय तो मांडवगण फराटाचा फॅन होता आणि प्रत्येक जण रणजीतची बॅटिंग काय होईल ना याकडे प्रत्येकाचं लक्ष होतं कारण 2 मॅन ऑफ द सिरीज घेतलेला खेळाडू जेव्हा शून्यावर बाद होतो ना तेव्हा प्रेक्षकांची निराशा होतात आणि मला तरी वाटतं त्यांचा संघ तिकडेच डळमळला आणि ज्या पद्धतीने एकापाठोपाठ 29 धावाचा जे लक्ष आहे ते मात्र जातंय. शेटपळ संघाचा कर्णधार येतोय. दोन्ही संघाचे मला वाटते 12 इकडे आहेत त्यामुळे फक्त 2 चिठ्ठ्या बनवूया. ज्या संघाची चिठ्ठी उचलली जाईल तो संघ हा माहीनगर बरोबर खेळेल. ज्या संघाची चिठ्ठी राहील तो मात्र शेवटचा सामना आजच्या दिवसातील खेळ. चला मॅच स्टार्ट होते. चला आमची जोडी मैदानाच्या आत प्रथमेश आणि गोपाळ. गोपाळचा विचार केला तर खूप मोठं नाव आहे आणि गोपाळ दरवर्षी या स्पर्धेत येतात खेळायला. प्रतीक फराट पहिला चेंडू गोल खराब चेंडू त्याचा फायदा उचलला. चेंडू सीमा पार खणखणीत पृथ्वीराज चौकार. शेटपळ संघाचा कर्णधार आलेला आहे. दोन्ही संघाच्या इकडे 12 वेळ आहेत साहेब. लगेच आपण 2 चिठ्ठ्या बनवून घेऊया आणि लगेच पुढच्या सामन्याची अनाउन्समेंट लगेच होऊन जाईल. चला आता दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. संघ कोणता विजय होईल याकडे लक्ष आहे परंतु मांडवगण फराटा म्हणजे आपण नेहमी म्हणतो की एखाद्या स्पर्धेत मोठे अपसेट होतात आणि हा सर्वात मोठा अपसेट आहे आजचा. अजून मॅच बाकी आहे तरी यावी रिवर्स चेंडू सीमा पार खणखणीत. या स्पर्धेतील एक
काल आपण सेक्सी बॉबीला बघितला म्हणून म्हणतो सेक्सी स्ट्रोक षटकार. मन मोहणारा हा षटकार होता. काय फटका सजवला, स्वतःला स्विच केलं आणि ज्या पद्धतीचा फटका होता, प्रतीक फोराटेवर केला गेलेला आक्रमण, जसं नेहमी म्हणतात की गरिबी में आटा गीला, असं कदाचित झालं या मॅच मध्ये. कारण 29 धावांचं छोटं आणि आव्हान आहे आणि त्यामधल्या पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा झाल्यात. पुन्हा एकदा प्रतीक, प्रथमेश यावी पुन्हा एकदा मोठा फटका घेतोय. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. धाव संख्या होत आहेत 14. आमच्या आयोजकांना आज लवकर जायचंच आहे. खरं तर आपल्याला माहित आहे की आज प्राण प्रतिष्ठा सोहळा सुद्धा आहे, त्यामुळे साहेबांना लवकर इकडून महाप्रसादासाठी लवकर पाठवायचा विचार कदाचित समोरचे संघ करतात. आणि पहा इकडे पुन्हा एकदा कथा क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार, चौकार. स्कोर मूव्ज ऑन 18. 18 धावा. मलाही 1-2 षटकच भेटणार वाटते, 3 षटक पूर्ण नाही भेटणार असं एकंदरीत दिसतंय. धावसंख्या फलकर 18, फक्त 11 धावांची गरज. चेंडूंचा विचार केला, चेंडू झालेत आता या षटकातील 4. हो, पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा होता, चेंडू पायावर आदळला पण कोणती धाव नाही. 5 चेंडूत 18 धावा झाल्यात. 11 धावांची गरज आहे आणि आमच्या हल्लीवाल्यांचाही जोर थोडासा आता वाढायला हवा, कारण आता यानंतर 2च सामने बाकी आहेत. 11 धावांची गरज आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. पंचांच्या भूमिकेत मुख्य पंच आपण पाहतात सादिक राजापूरकर आणि स्ट्रायकर अंपायर उमेश केनी. यावेळी मात्र व्हॉट अ स्ट्रोक. ये छक्का नहीं अट्ठा. व्हॉट बॅटिंग. मांडवगण फराटा काय बॅकफुटला गेला पहा. म्हणजे या सामन्यातला काहीच चित्र आता बाकी नाहीये. फक्त 5 षटक बाकी आहेत, म्हणजे येणारे 30 चेंडू 5 धावांची गरज. चला चेंडू आणायचा तिकडून क्षेत्ररक्षक. चला 30 चेंडू 5 धावांची गरज आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागली ती मात्र 24. चेंडू आलेला आहे आता. 5 षटकात 5 धावांची गरज. गोपाळ काय करेल? गोपाळकडेही मोठे फटके आहेत. गोपाळला मी गेली अनेक वर्ष या मैदानावर खेळताना पाहतोय. तोही चांगला फलंदाज आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आता येतोय. मनोज पाया. मनोज समोर गोपाळ. पण काय बॅटिंग केलंय प्रथमेशनी, काय स्टार्ट दिलाय. 24 धावांची खेळी. याही मात्र बघा 1 धाव काढलाय. त्याचा कदाचित गोपाळचं म्हणणं हेच असेल, ज्या खेळाडूंनी सामना एकतर्फी नेलाय ना, तोच विजयाचा एखादा फटका मारून शेवट करावा अशी त्याची इच्छा आहे. कारण आपने शुरुआत कैसी की इसे कोई मतलब नहीं, आपने अंत क्या किया ये काफी मायने रखता है. आणि या सामन्याचा अंत प्रथमेश करणार का हा सध्या प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर पुढच्या काही चेंडूत मिळेल. मॅच समाप्त. व्हॉट अ बॉलिंग. मॅन ऑफ काय जबरदस्त मॅच आहे. आणि खरोखर पृथ्वीराज चषक 2025 मधला आत्ताचा आपण जो मुकाबला पाहिला, मांडवगण पराठा बॅकफूट वरती गेला. 29 धावांचं छोटंसं लक्ष एका षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवरती प्रतीक काय फलंदाजी केली आहे. प्रथमेश अतिशय जबरदस्त. 30 धावा. चला